व्यवसाय करताना नेमकी चॅलेंजेस काय आली तर नक्की तो अनुभव कसा होता? छान अनुभव होता. फिनाल मेकिंगचा कोर्स मी केला खादी ग्रामोद्योग मधून. फिनाल घरी बनवत होते. प्रेस क्लब मध्ये वगैरे फ्री सॅम्पल्स दिले की तुम्ही वापरा, तुम्हाला आवडलं तर आपण तसं ऑर्डर मला द्या. आणि प्रेस क्लब मधून महिना 5 लिटरची ऑर्डर मला मिळाली. व्यवसाय करणं सोपं आहे, परंतु प्रोडक्ट विकल्यानंतर तुम्ही सर्व्हिस काय देता हे अतिशय महत्वाचं आहे. खरंच खूप अभिमान वाटतो आम्हाला. एक मराठी मुलगी आज स्वतःचा ब्रँड खरंच एस्टॅब्लिश करते. मला सांगायला इथे आवडेल, अभिमान वाटेल की 35 ते 40 मराठी सिरियल्स आपण केलेल्या आहेत. ज्या बायका एका ठिकाणी गेल्या दागिना घ्यायला तर पुन्हा रिपीट त्यांच्याकडे जातात, ही सुद्धा खूप चांगली कौतुकास्पद बाब आहे. त्या वर्षी आम्ही 28 लाखचा टर्नओव्हर जो आहे तो 2 महिन्यामध्ये पूर्ण केला आणि धनश्री आर्ट ज्वेल्सच्या नावाने तो रेकॉर्ड आहे जो आजही कोणी ब्रेक करू शकलेला नाही. जर तुम्ही ज्वेलरी व्यवसायात नसतात तर तुम्ही काय केलं? सासवड येथील सिंधुताईंच्या आश्रमाला आम्ही भेट दिली आणि 3 अनाथ मुलींना दत्तक घेतलेलं आहे. एखाद्या मुलीला डॉक्टर व्हायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं, पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं होतं. हे एक खूप वेगळं आहे. ओम इंद्राणी प्रोडक्शन्स या नावाने प्रोडक्शन हाऊस आपलं सुरू झालं. धनश्री आर्ट ज्वेल्सकडे फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी देखील दागिने मिळतात, तर नक्की त्यांना संपर्क साधा.